नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। एका इंजिनिअरिंग विद्यार्थ्याने स्टेजवर जोक सांगायला सुरुवात केली। काही वर्षांनी तो लाखो लोकांचा आवडता बनला, पण त्याच व्यक्तीचं नाव एका वादामुळे चर्चेत आलं। ते नेमकं कोण आहे? तर तो आहे समय रैना। आणि त्याचा प्रवास इतका भन्नाट कसा झाला तर चला मग जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। समय रैना याचा जन्म जम्मू येथे झालाय। तो एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढला। लहानपणापासूनच त्याला लोकांना हसवायची सवय होती। शाळेत असो किंवा मित्रांचा ग्रुप, समयची विनोदबुद्धी ही नेहमीच चर्चेत असायची। पुढे त्याने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं। सर्व काही ठरल्याप्रमाणेच चालत होतं, पण त्याच्या मनात एक वेगळं स्वप्न आकार घेत होतं। कॉलेजमध्ये असताना त्याने स्टँड अप कॉमेडियन यामध्ये हात आजमायला सुरुवात केली। छोट्या कॅफेमध्ये कमी प्रेक्षकांसमोर आणि अनेकदा अपयश स्वीकारत त्याने स्वतःला घडवलं। त्याला माहिती होतं, लोक आज जरी हसले नाहीत पण एक दिवस ते नक्की हसतील, आणि याच जिद्दीने तो पुढे जात राहिला। स्टँड अप कॉमेडी स्पर्धांमध्ये त्याने दमदार कामगिरी देखील केली आणि त्याची ओळख ही वेगाने वाढू लागली। पण खरी जादू झाली ती लॉकडाऊन मधूनच। जेव्हा संपूर्ण जग घरी होतं तेव्हा समयने चेस स्ट्रीमिंग हे सुरू केली। बुद्धिबळासारखाच गंभीर खेळ त्याने इतक्या मजेशीर पद्धतीने सादर केला की लाखो लोक त्याचे लाईव्ह पाहू लागले। ग्रँड मास्टर, सेलिब्रिटी आणि कंटेंट क्रिएटर्स त्याच्यासोबत जोडले गेले। यानंतरच समयने सुरू केला इंडियाज गॉट टॅलेंट। हा शो पारंपरिक टॅलेंट शोपेक्षा पूर्णपणे वेगळा होता। स्पर्धक, अनपेक्षित क्षण, तुफान विनोद आणि प्रेक्षकांचा थेट सहभाग। प्रत्येक एपिसोड हा सोशल मीडियावर खूपच जास्त व्हायरल होऊ लागला। लोकांना त्याची बेधडक शैली ही आवडली, तर काहींना ती खूपच धाडसी देखील वाटली। लोकप्रियता जितकी वाढली तितक्याच टीकाही वाढल्या। शो मधील काही विनोद आणि वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली। काहींनी त्याचं समर्थन करत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मांडला, तर काहींना विनोदालाही मर्यादा असतात असं मत व्यक्त केलं। वाद झाला, पण एक मात्र गोष्ट बदलली नाही, समय रैना सतत चर्चेत राहिला। आज समय रैना हा फक्त स्टँड अप कॉमेडियन नाही, तर तो यूट्यूबर, लाईव्ह स्ट्रीमर, होस्ट आणि भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेला डिजिटल क्रिएटर्स पैकी एक आहे। त्याची खासियत म्हणजे क्षणात वातावरण हलकं करणं आणि प्रेक्षकांना स्वतःशी जोडून ठेवणं। एका साध्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यापासून देशभर चर्चेला जाणारा कॉमेडियन होण्यापर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हता। यश मिळालं, वादही झालं, पण समय रैनाने स्वतःचीच वेगळी ओळख निर्माण केली। आता तुमचं मत काय? समय रैना हा भारतातील सर्वात नैसर्गिक कॉमेडियन आहे का? हे तुमचं उत्तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा आणि अशाच भन्नाट मराठी स्टोरीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।